सो ओके. सो मला बऱ्याच एक दोन ताईंचे मेसेज आले, बरेच नाही, एक दोन ताईंचे आले की त्यांना म्हणजे स्वातीताई, म्हणजे असं आलं की बाबा इट्स गुड की आपण एक इनिशिएटिव्ह घेतला आणि 8 दिवसात आपल्याला, म्हणजे त्या आधी कुठेतरी शिकत पण होत्या किंवा आपल्याकडे शिकत होत्या किंवा मध्ये त्यांनी थांबल्या होत्या किंवा पुन्हा त्यांना असं वाटत होतं की शिकायला मिळेल की नाही मिळेल, अशी काहीतरी त्यांची मिक्स भावना होती. पण त्या भावनेतल्या त्यांच्यात त्यांनी त्यांच्या शब्दात सांगितलं की इट्स गुड, पण प्रॅक्टिसची गरज आहे. म्हटलं हो, प्रॅक्टिस हा मंत्र 100%. काय त्याच्यासाठी एकलव्याचा बाणा हा प्रत्येकाकडे असला पाहिजे आणि प्रॅक्टिसचा मंत्र हाच असतो. परत एकदा सांगतो, त्यांना पण मी तेच सांगितलं की जास्तीत जास्त जेवढं मी जास्त व्हिज्युअलाइज करेल, नंबर ऑफ सम माझ्या हाताखालून जातील, मी बनवेल, मी मेंटली विचारायला लागेल की मग एकदा 4 लेवलमध्ये एक्सपर्टीज आली की पुढच्या लेवल पुन्हा परत तेच फॉर्म्युलेत. B1 B2, मी तर नुसतं 4 लेवल पण नाही म्हणत, मी तर फक्त B1 आणि B2 केलं तरी आपण हे सर्व करू शकतो. मी असं म्हणेल M1 आणि M2 केलं तरी आपण हे सर्व करू शकतो. पण हे असं सर्व गेल्या 15 वर्ष मी करून बघितलं. पण जेव्हा सर्व आपल्या फॅमिलीतल्या ताईंबरोबर आलो, तर प्रत्येकाला 8 लेवल, 7 लेवल, 5 लेवल, 4 लेवल, जे काय 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 सर्व मार्केटमध्ये. आणि मग जर नाही दिलं तर लोकांना परत मी नेहमी सांगत असतो की मोठ्या मुलांनी लेवल 3 पासून सुरुवात केला पाहिजे, म्हणजे M1 पासून सुरुवात केला पाहिजे. मी नेहमी सांगत असतो. लहान मुलांनी B1 पासून सुरुवात केला पाहिजे. पण तरी पण मला असा मिळतो मेसेज स्वातीताई बऱ्याच ठिकाणी की पालक म्हणतात नाही, 2 पैसे गेले चालतील पण पोराला पहिल्यापासून शिकवलं काय पाहिजे. पहिल्यापासून शिकवलं पाहिजे. आता पहिल्यापासून असं काही नाहीये. मी असून असा म्हणतो, ब्रेन ट्रेनचा सिलेबस असा आहे, ऍडव्हान्सची लेवल पहिली लेवल म्हणजे लेवल 5वी. परत लक्ष द्या, लेवल 5वी पासून जरी शिकायला शिकायला सुरुवात केली तरी पण आपण अबॅकस शिकू शकतो. माहिती म्हणून तुम्हाला सांगतो. म्हणजे आपली लेव्हल 5 सुद्धा आपण अशी बनवलेली आहे. लेव्हल 5 सुद्धा अशी बनवलेली आहे की लेव्हल 5 पासून जरी तुम्ही ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करायला सुरुवात केली तरी पण तुम्ही सर्व अबॅकस शिकू शकतात. म्हणजेच याचा उदाहरणार्थ मी नेहमी टेक्निकल उदाहरण देत असतो. कारण टेक्निकल उदाहरण दिलं की समजतं की समृद्धी हायवे आणि जर आपल्याला नागपूरला पोहोचायचं असेल, म्हणजे आपल्याला अबॅकस कंप्लीट शिकायचं असेल, तर प्रत्येकाला त्याच्यात ट्रॅव्हल करता येतं. मुंबईहून पण ट्रॅव्हल करता येतं, नाशिकमधून पण करता येतं, औरंगाबादहूनही करता येतं, पुढे जालना, जे काही मध्ये मध्ये त्याला बायपास जे असतील जॉईंट होणारे, करता येतं, त्याचा आनंद घेता येतो. तसाच प्रकारे तुमची मॅच्युरिटी काय आहे, तुम्ही डिजिट बरोबर किती कॉन्फिडन्स आहात, याच्याप्रमाणे तुम्ही लेव्हल डिसाईड करून अबॅकस कम्प्लीट शिकू शकतात. अशा पद्धतीने आपला खास करून आपण सिलेबस बनवला आहे. म्हणून 0 लेवल अवेअरनेस सेशन आहे, 0 लेवल मार्केटिंग लेवल आहे, 0 लेवल कॉन्फिडन्स येण्याची लेवल आहे, 0 लेवल खऱ्या अर्थाने आपल्या ताईंना सर्वांना कॉन्फिडन्स पण यावा की मी शिकू शकते, मी मुलांबरोबर कॅल्क्युलेशन करते. 0 मध्ये पण 2 पार्ट आहेत, एक सिनियर आणि ज्युनियर. तर लहान मुलांना ज्युनियरच पार्ट वापरा, सिनियर मुलांना मात्र बिनधास्तपणे 99 पर्यंतचे जेवढा स्ट्रॉंग बेस करून घेता येईल तेवढा करून घ्या. आणि तो निश्चितच आपल्याला 0 लेवलचा बेस पुढे जे काही फॉर्म्युले आहेत त्या फॉर्म्युल्यामध्ये मात्र मदत होते. म्हणून 0 लेवल पण करणं गरजेचं असतं. मग ती तुम्ही प्रोफेशनल करतायत का सोशल करतायत, हा तुमचा पार्ट आहे. ओके. पण ती केली पाहिजे तुमच्या याच्याप्रमाणे. त्याच्यानंतर आजचा खास सेशनवर जाऊ आपण, की मल्टिप्लिकेशन मध्ये मी सर्व ताईंना पुन्हा परत विनंती करतो की 999 पर्यंतच्या 999 पर्यंतचे टेबल, कुठलाही टेबल समोर आला डोळ्यासमोर, 436 करून बघा. करून बघा. केल्याशिवाय नाही होणार आहे. करून बघायचा. लिहायचा कागदावर आणि त्याचे ऍप्लिकेशन करून बघा. किंवा 512 इंटू 22 29 करून बघा. जर अडचण आली तर पुन्हा परत कालची आठवण करून देतो. जरूर ग्रुपमध्ये फोटो टाका, विचारा, जरूर विचारा. कॉमनली ग्रुपमध्ये टाका, म्हणजे त्याच्यावर मला
त्या निमित्ताने 2-3 कॅल्क्युलेशनचा एक 5-7 मिनिटाचा व्हिडिओ, तिथं काही एवढी बडबड होणार नाही, कारण हा सर्व एक मोटिवेशनल पार्ट असतो. माइंड सेट व्हावं तुमचं सर्वांचं, म्हणून आपला हा बडबडीचा पार्ट असतो. तिथं जे तुम्ही विचाराल त्याच्यावर फक्त देऊन 2-3 मिनिटामध्ये कॅल्क्युलेशन कम्प्लीट होईल. म्हणून संपलेलं नाहीये, खऱ्या अर्थाने आत्ता सुरू झालेलं आहे शीतलताई. म्हणून प्रॅक्टिस करावी लागेल. बरोबर ना? प्रॅक्टिस करावी लागेल. सो मल्टिप्लिकेशन बद्दल मला कोणाचाही डाऊट आला नाही आत्तापर्यंत, मी क्लास सुरू करेपर्यंत. पण डिव्हिजनला काही ताईंचा परत मेसेज आला, की सर पुन्हा परत समजून सांगणार आहेत का? व्हिडिओ पाठवणार आहेत का? मग व्हिडिओ तर ऑलरेडी त्यांना सांगितलं, व्हिडिओ पाठवलेले आहेत, बघून घ्या. पण थोडंसं आज आपण तुमच्याकडनं जे काही 2-3 कॅल्क्युलेशन येतील, त्या कॅल्क्युलेशनवर पुढचे 15-20 मिनिटं आपण प्रॅक्टिस करू. मला पण थोडे काम आहेत. नंतर क्लास नंतर एका क्लासमध्ये आपण आजचं सेशन संपूया. हे पुन्हा परत सर्वांना आनंद घेता येईल क्लासचा. आणि खास करून आजचा क्लास घेण्याचा उद्देश असा, किंवा जेव्हा जेव्हा विद्यार्थ्यांना मी असं डोक्याला हात लावून बघितलं, म्हटलं नाही, मग पुन्हा परत क्वेश्चन आन्सर घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपण आजचा क्लास घेतोय. ओके. म्हणून आज काही कोणी डोक्याला हात लावू नका, सविताताई. सो मी पहिलं काम करतो, की हे कॅल्क्युलेशन आपण काल बघितलं. हे कॅल्क्युलेशन आपण बघितलं. तुम्ही जे सांगाल ना ते कॅल्क्युलेशन घेऊ आपण, आणि मग आपण सुरुवात करू. मला पहिले वर्षा देशमुख ताई दिसतायत. वर्षाताई, लवकर माईक ऑन करा आणि मला कुठली तरी 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी संख्या सांगा लवकर. फास्ट प्लीज. 273 273 डिवायडेड बाय 9. 9. ठीक आहे. वंडरफुल. सर 2 डिजिट पण घेऊ शकते. हां, काही प्रॉब्लेम. नेक्स्ट विद्याताई, विद्याताई मला कुठला तरी 4 अंकी संख्या सांगा. 4376. 4370 70 6. थोडा आवाज कमी येतोय. 76. ओके. आणि डिवायडेड बाय 12. ठीक आहे. 2 12. डिजिट वंडरफुल. करायचे की 1 डिजिट काही करायचे. हरकत नाही. आला ना तुमच्या मनात, आता सोडून द्या विषय नंतर. ओके. त्याच्यानंतर मला दिसतायत सविताताई, कुठली तरी 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी संख्या सांगा. 9504. 4. आणि डिवायडेड बाय कुठली 2 अंकी, 1 अंकी कुठलीही सांगा. 16 divided by 16. 1616. हो. थोडीशी थोडीशी कठीण घेऊ ना. थोडी कठीण घेऊ ना. 24. 24. 24. ठीक आहे, काय हरकत नाही. 24 पण थोडं 12 ला लागून होते. ठीक आहे. 39 घेऊया. थोडीशी वेगळी घेऊया. थोडीशी ओके, काय फरक चालेल पडतो? काय फरक चालेल. पडतो आपल्याला? थोडं शिकायचंय ना. ओके. आता मात्र एक 1 डिजिटचं सांगा. मला प्रवीणा सिंगाडे ताई दिसतायत. प्रवीणा ताई, कुठलं तरी 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी संख्या सांगा. 437 437. आणि 1 अंकी संख्या सांगा. divided by 7. डिवायडेड बाय 7. ठीक आहे, गुड. डिवायडेड बाय 7. प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण आता. आता तुम्हाला पहिले मी ऑप्शन असं देईल सर्वांना, स्वातीताई, विद्याताई, पहिले आपण हे 2 कॅल्क्युलेशन करू. पहिले हे 2 कॅल्क्युलेशन करू. सिंगल. मग स्टार्ट करा. करा सुरुवात सर्वजण. नाही जमलं तर आपण क्लासमध्ये डिस्कशन करू. ज्या ताईंना जमलं नाही त्याच ताई आपल्याला समजून सांगतील. करा स्टार्ट. मी पण करतो, काही प्रॉब्लेम नाही. ओके. व्यवस्थित जी आपली डिसिप्लिन ठरली होती त्याप्रमाणे करा. 273 डिवायडेड बाय 9. खूपच सोपं उत्तर आहे त्याचं पहिल्याचं तर. ते काही वेळच 33. हा ना, मग काय म्हणजे थर्टी अँड 3. हा ना, म्हणजे काय होतं ना, की किती सोपं होऊन जातं बघा आता. म्हणजे असं होतं, करून 33, बघितलं की लक्षात येतं ते, असं काही. हम्म. पुढचं 3 पण करून आणि बघा. 3. खालचं पण मी नाही बघितलं, पण करून बघूया. ओके. 62 3. बघूया ना. 62 3.
हा येस. वंडरफुल. खूप सोपे. वंडरफुल. मला पण आवडलं. करून बघितलं की सोपं होऊन जातं सर्व. चला काही हरकत नाही. स्वातीताई एकदा फक्त मी ज्या ताईंना जमलं असेल 2 कॅल्क्युलेशन करायचे होते हा. फक्त मी याच्या बाहेर याच्यासाठी निघतो. मला कॉन्फिडन्स चेक करायचा आहे की कोणाला जमलं नाही जमलं. लिहून घेतलं ना तुम्ही ते दोघं कॅल्क्युलेशन? लिहून घेतलेत ना प्लीज? हा. ओके. ओके. सो नाही जमलं तर प्रामाणिकपणे सांगा. म्हणजे आपल्याला थोडंसं समजून सांगताना बरं वाटेल. बाकी काही नाही. राजश्रीताई तुम्ही समजून सांगाल? नाही आवाज नाही येते तुमचा क्लिअर. बोला. हॅलो. हा बोला. काल कंटिन्यू डिस्कनेक्ट होत होतो. नाही ठीक आहे. 2 मिनिटं 2-3 काही मिनिटापेक्षा हरकत नाही. व्हिडिओ त्याच्यामुळे ना ते अबॅकस वर कुठे घ्यायचं तेच कळलं नाहीये. नाही ठीक आहे ना. आता मी टूलवर समजून ठे सांगतो. काय हो. हरकत नाही. काय हरकत नाही. ओके ओके ठीक. शीतलताई, सुचिताताई, सुचिताताई तुम्ही समजून सांगाल? प्लीज 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 मला थोडासा कॉन्फिडन्स बघू द्या. सुचिताताई समजून सांगाल तुम्ही? हो. हा समजून सांगाल? हो. हा चलो ठीक आहे. ओके. हा सांगा पहिलं हे बघा राजश्रीताई आपलं राजश्रीताई इकडे लक्ष द्या. आपण असं ठरवलं होतं तरी व्हिडिओ बघून घ्या. व्हिडिओत व्यवस्थित आहे. तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर वेळ काढा आणि व्हिडिओ बघून घ्या. काय हरकत नाही. इकडे लक्ष द्या. तरी पण आपण असं ठरलं होतं की आपण या अबॅकस टूलचे 2 पार्ट करणार आहोत. 2 पार्ट करणार आहोत. इकडच्या पार्टमध्ये इकडच्या पार्टमध्ये इकडच्या पार्टमध्ये जी भाज्य संख्या आहे जिला भाग द्यायचा आहे ती संख्या आपण ठेवणार आहोत आणि इकडे भागाकार म्हणजे जो काही आपला उत्तर येणार आहे ते आपण लिहिणार आहोत. म्हणून त्याच्यासाठी उत्तरासाठी हा जो पहिला डॉट इकडे लक्षात पहिला डॉट आणि दुसरा डॉट हा दुसरा डॉटचा युनिट रॉड पकडणार आहोत आणि या युनिट रॉडचा नंतरचा इकडचा पोर्शन आपला डेसिमल पॉईंट साठी असणार आहे. कारण डिव्हिजन मध्ये डेसिमल पॉईंट येतात. क्लिअर आहे? म्हणून हा रॉड आपल्यासाठी युनिट रॉड आहे. हा रॉड युनिट रॉड आहे. कशासाठी? डिव्हिजनसाठी. क्लिअर आहे? इकडे लक्ष द्या. मग आपण पहिलं कॅल्क्युलेशन घेतलं. सर्वजण प्लीज अबॅकस टूलवर करून घ्या. 273 प्लीज करून बघा सर्वजण. 73 खूप सोपं आहे. इकडे लक्ष द्या. हा पार्ट आपण असा बघितला होता की हा तुमच्याकडे क्वेश्चन मध्ये असतो आणि हा फिक्स पार्ट आहे तुमचा. म्हणून हा अबॅकस टूलवर विनाकारण घेण्याची गरज नाही. विनाकारण घेण्याची गरज नाही. ओके. जर कोणाला वेगवेगळ्या व्हिडिओमधून कोणीतरी कुठलं तरी उलट पालट बघत असेल तर तो पार्ट वेगळा आहे. तो ना कोणाला घ्यायचा तो घेऊ शकतात. पण जे सिम्प्लिफिकेशन झालं पाहिजे लर्निंग. खूप कॉम्प्लिकेटेड पण व्हायला नको आणि जे आहे तेच ऑलरेडी कॉम्प्लिकेटेड आहे तर याच्यातून थोडंसं व्हिज्युअलाइज पॅटर्न झाला पाहिजे. प्लीज इकडे लक्ष द्या. आपण असं बघितलं होतं की आपण लेफ्ट टू राईट किंवा राईट टू लेफ्ट दोघं अप्रोचने आपण कॅल्क्युलेशन करू शकतो आणि जस्ट मी जेव्हा लेफ्ट टू राईट किंवा लेफ्ट टू राईट असं बघितलं प्लीज इकडे लक्ष द्या. थोडासा कलर बदलून घेतो प्लीज. या 2 अंकांकडे बघितलं. या 2 अंकांकडे बघितलं. कारण एका अंकाकडे नाही बघू शकत मी. इकडे लक्ष द्या. कारण 9 पेक्षा हा 2 लहान आहे. इकडे लक्ष द्या. 9 पेक्षा काय 2 लहान आहे. म्हणून मी लगेच शेजारच्या अंकाची मदत घेतली आणि हे 2 अंक झाले 27 झाले. आणि पुन्हा परत मी 9 ला विचारलं या 27 पेक्षा 9च्या डिजिट मध्ये 27 एवढा डिजिट किंवा त्याच्यापेक्षा लहान डिजिट आहे का? तर ऑलरेडी 27 हा 9च्या टेबल मध्ये आहे. मग इकडे लक्ष द्या प्लीज प्लीज. शेवटचा अंक कुठल्या रॉडवरचा आहे हे विचारायचं असतं. 27 म्हणजे 10च्या रॉडवरचा आहे. म्हणजे जे काही 9 3 जा 27 जो 3 आहे मेन आन्सर कुठं आला पाहिजे तर तो जो 3 आहे तो कुठल्या रॉडवर येईल? तो 10च्या रॉडवर येईल. तो 10च्या रॉडवर येईल. कारण 9 3 जा 27 मग हा 27 आपण मायनस करून घेतला. हा 27 मायनस करून घेतला. लक्षात आलं? मग झालं. डिव्हिजनच संपलं. म्हणजे आन्सर काय आलं? आन्सर काय आलं? 30 आणि रिमाइंडर इज द
3. Reminder. जर रिमाइंडरच्या भाषेत करायचं असेल तर अशा पद्धतीने लिहू शकतो. पण आपण डेसिमल मध्ये पण जाऊ. थोडा प्रॅक्टिसचा दिवस आहे आपला, तर प्रॅक्टिस करून बघू, म्हणजे दोघं गोष्टींची प्रॅक्टिस होईल. समजलं राजश्री ताई? ओके, वंडरफुल. इकडे लक्ष द्या, काय हरकत नाही. ओके, सर एकदा बोला ना. राईट टू लेफ्ट पण दाखवा ना. राईट टू काही लेफ्ट. हरकत नाही, राईट टू लेफ्ट पण करून बघू आपण, काही प्रॉब्लेम नाही. करूया आपण, नो प्रॉब्लेम, करूया, चालेल. इकडे लक्ष द्या. ओके, कॉम्प्लिकेटेड वाटतं ना? राईट टू लेफ्ट नाही. ठीक आहे, सांगतो. आता डेसिमल कम्प्लीट करून घेऊ, मग सांगतो, नो प्रॉब्लेम. ओके. ओके, आता आपल्याकडे 3 उरलाय. प्लीज इकडे लक्ष द्या. काय उरलाय आपल्याकडे? 3 उरलाय. 3. आणि इथं जेव्हा आपण या पुढच्या रॉडवर जातो, तर इथं आपण डेफिनेटली काय कन्सिडर करतो? 0 कन्सिडर करतो. काय कन्सिडर करतो आपण? 0 कन्सिडर करतो. आणि म्हणून मी तुम्हाला काल बोललो होतो ना, की जे सिंपल आपण डिव्हिजन केलं होतं स्वातीताई, आपला अप्रोच सेट तयार झाला पाहिजे. अप्रोच सेट तयार झाला पाहिजे ना. जोपर्यंत तर डेसिमलचा तुम्ही आता इथपर्यंत कधी पोहोचतात? जेव्हा तुम्ही खूप सारे मल्टिप्लिकेशन केलेत, खूप सारे तुम्ही टेबल बनवलेत, खूप सारं तुम्हाला टेबल व्हिज्युअलाइज होत आहेत, आणि मग तुम्ही डिव्हिजनला पोहोचतात. बरोबर ना? डिव्हिजनला आपण का इथपर्यंत, एवढ्या दिवसानंतर आपण इथपर्यंत का पोहोचलो? कारण एक मॅच्युरिटी आलेली असते अंकांबरोबर, आणि जेव्हा अंकांबरोबर मॅच्युरिटी आलेली असते ना, तेव्हा जर मग आपण म्हटलं की जसं कालचं पण गणित, म्हणजे मग काय योगिताताईंनी काय रॉंग केलं होतं का? त्यांनी त्यांच्या मॅच्युरिटी प्रमाणे करेक्टच केलं होतं. पण मग गणितामध्ये ते ऑब्झर्वेशन यूज करावे लागतात, बेसिक रूल फॉलो करावे लागतात. प्लीज इकडे लक्ष द्या. सो पुन्हा परत 9, आता इथं 30 आहे, आणि पुन्हा परत आपण जर विचारलं तर पुन्हा 30 पेक्षा लहान अंक. 27. कोण बोलतंय? ओके, 9 3 27. पुन्हा परत हा पॉइंट आहे, आपला डेसिमल पॉइंट आहे असं समजायचा. आणि याच्या पुढे आपण काय काय देणार आहोत आपण? 9 3 27. आता 20 मायनस केला, प्लीज इकडे लक्ष द्या. 20 मायनस केला, आणि 7 साठी +3 -10. -10. आता पुन्हा परत 30 आहे आपल्याकडे. पुन्हा परत 30 साठी आपण काय करणार? 9 3 27. 9 3 पुन्हा परत 9 3 27. 9 3 27. असं सुरू राहील, ते सुरू राहील. याला हे कंटिन्यू सुरू राहील, सायकल सेम सायकल सुरू राहील. म्हणजेच आन्सर इज द 30.33. बरोबर आहे, सिंपल होतं. ओके, आता थोडा पहिले रब करून घेतो याला, आणि पुन्हा परत आपलं जो म्हणणं होतं की या पद्धतीने केलं, तर या पद्धतीने करून बघूया काय चुकतं, काय मॅच्युरिटी आपली काय आहे ते बघूया आपण. प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण, इकडे लक्ष द्या. ओके, 270 73. ओके, आणि 9 ने मल्टिप्लिकेशन करायचं. इकडे लक्ष द्या. आता जेव्हा आपण 9 ने मल्टिप्लिकेशन करतो, तेव्हा पुन्हा परत आपण सिंपल जातो, की मी या बाजूने मी विचार करतो. आणि निश्चितच जेव्हा मी या अंकाला बघतो, प्लीज इकडे लक्ष द्या, मी या अंकाला बघतो, जर इथं कंप्लीट 9 असता, असं 9 असता, तर 9 1 9 करता आलं असतं आपल्याला. इकडे लक्ष द्या मी काय सांगतो. जर इथं कंप्लीट 9 असता, तर 9 1 9 करता आलं असतं. पुन्हा परत पुढच्या डिजिटला आपण बघितलं, तर इथं 7 आहे, आणि म्हणून आपल्या लक्षात आलं की 7 किती आला? 73 आला. मग 9च्या टेबलमध्ये 73 पेक्षा लहान डिजिट कुठला आहे? सांगा सर्वजण. 72. मग सांगा ना. 9 8 9 8 9 8 सर. हा, लक्ष द्या परत सर्वजण, प्लीज इकडे लक्ष द्या. या 72 पेक्षा 9च्या टेबलमध्ये लहान अंक कुठला आहे? 72 आहे. त्याची पोझिशन काय? ते 9 6 9 सॉरी 9 7 9 8 72. 8 हा, 9 8 72. प्लीज इकडे लक्ष द्या. आता जो 8 आहे, तो 8 येणार कुठं? 8 येणार कुठं?
हा सर्वात मोठा चॅलेंजचा पार्ट आहे. तो 8 येणार आपला युनिट रॉड. हा ओके. कोण मध्येच काहीतरी जोरात बोलतोय प्लीज. फक्त आपला रूल आहे की हात वरती करायचा आणि मी बोलल्यानंतरच बोलायचं. प्लीज इथे कॉमन डिसिप्लिन आहे. विद्याताई प्लीज प्लीज प्लीज. ओके प्लीज इकडे लक्ष द्या. आणि म्हणून आपण जो 8 घेणार आहेत तो कुठं घेणार आहेत? युनिट रॉडवर घेणार आहेत. इकडे लक्ष द्या. युनिट रॉडवर घेतला आणि 72 आपण काय करून घेऊया? मायनस करून घेऊया. काही प्रॉब्लेम नाही. ओके इकडे लक्ष द्या. आता पुन्हा आपल्याकडे काय उरलेला आहे? आपल्याकडे हा 2 उरलेला आहे. पण हा 2 नाहीये. इकडे लक्ष द्या आता. हा 2 नाहीये. हा एक तर 20 आहे. हा एक तर काय 20 आहे. पण याची खरं रिअल व्हॅल्यू आहे 201 आहे आता. 201 आहे. पण आपण 20 घेऊया, हलकं फुलकं घेऊया. एवढं 201 कशाला बघायचा? 20 बघूया. मग पुन्हा परत जेव्हा 20 येतो तेव्हा पुन्हा परत 9 ला विचारायचं 20 पेक्षा लहान अंक 9च्या टेबलमध्ये आहे का? आहे. 18. 18 आहे. 18. पण मग त्याची आहे. पोझिशन काय आहे? 2 आहे. आता मी Two. जेव्हा याला 20 कन्सिडर करतोय, 20 कन्सिडर करतोय, तर मग 20 कन्सिडर करताना शेवटचा अंक मी कुठल्या रॉडवरचा मायनस करतोय? 10 रॉडवरचा मायनस करतोय. 10 रॉडवरचा मायनस करतोय. म्हणून आपण काय करणार की याला आपण काय करणार? इकडे लक्ष द्या. Two. 9 टू जा 18. 18 साठी -10 केला आणि 8 साठी प्लीज इकडे लक्ष द्या. 8 साठी +2 मी Plus. मुद्दाम खाली करतो मी +2 -10 -2. +2 -10. काय घाबरायचं? उत्तर मॅथमॅटिक मध्ये येणार. काय काळजी नका करू. इकडे लक्ष द्या. आता पुन्हा परत माझ्याकडे काय उरलेलं आहे? आता माझ्याकडे उरलेला आहे 21 उरलेला आहे. 21 उरलेला आहे. आणि मग पुन्हा परत आपण 9 ला विचारणार. 21 पेक्षा 9च्या टेबलमध्ये कुठला अंक येतो? 18. 18 येणार. आणि Two 18 चा कुठल्या रे. पोझिशनला येतो? 18 कुठल्या पोझिशनला येतो? And 2च्या पोझिशनला येतो. आणि मग म्हणून मी 21 असा घेतोय. म्हणजे शेवटचा अंक मी युनिट रॉडवरचा घेतलोय. unit वर. म्हणून परत. 9 टू जा 18. मग आता 2 कुठं घ्यावा लागणार मला तो युनिट रॉडवर घ्यावा लागेल. लक्ष द्या. आता युनिट रॉडवर जर 2 घ्यायचा असेल पण 2 इज नॉट देअर. 2 इज नॉट देअर. मग 2 चा फॉर्म्युला -8 -8 +10. मग आता इथं आपल्याला इथं -18 करायचं आहे. -18 करायचं आहे. पुन्हा -18 चा 10 डायरेक्ट झाला. आणि 8 साठी 8 इज नॉट हिअर. 8 साठी +2 -10. आणि पुन्हा परत जर आपण बघितलं तर आपला पुन्हा परत आन्सर आलं 30 आणि रिमाइंडर इज द 3. फक्त काय प्लीज इकडे लक्ष द्या. मी काल पण तुम्हाला एक शब्द बोललो होतो. कॉम्प्लेक्सिटी किंवा गुंतागुंत मॅथमॅटिक मध्ये खूप मजेशीर आहे. तुम्ही कुठल्याही पद्धतीने जा उत्तर येणार. पण ब्रेन वॉन्ट शॉर्टकट. हे पण मी खूप वेळा आपल्या क्लासमध्ये बोलत असतो. ब्रेन वॉन्ट शॉर्टकट. आणि ब्रेनला शॉर्टकट हे कळायला लागतात. म्हणून मॅच्युरिटी ऑफ लेव्हल. मी जसं बोललो की आपण आता टेबल पण शिकलो. आपल्याला 900चे टेबल पण आता व्हिज्युअलाइज व्हायला लागले. थोडे थोडे, पूर्ण नाही पण थोडे थोडे तर व्हायला लागले. म्हणजे अशा लेव्हलला आपण येऊन जेव्हा तुम्ही ऍज अ टीचर म्हणून जेव्हा तुमच्या हाताखालून कोणीतरी मध्ये मध्ये आवाज येतो. थोडस मला थोडी डिसिप्लिन हवी आहे प्लीज. कोणी माईक ऑन नका करू ना. प्लीज प्लीज प्लीज. सीमा रानडे ताई. सीमा ताई प्लीज प्लीज. काय होतं ना माझ्या एंडला आहे ना माझ्या सिस्टमचे 2 स्पीकर असतात ना. मग मला ते थोडासा त्रास देतात. बाकी काही नाही. तुम्हाला तो रेकॉर्डिंग होताना आवाज छोटा वाटतो. पण इकडे लक्ष द्या. पण छान मला पण म्हणजे दोघं पद्धतीने जेव्हा तुम्ही उलट मी असं म्हणेल स्वातीताई जेव्हा तुम्ही दोघं पद्धतीने खरं करून बघाल तेव्हा अजून जास्त लर्निंग चांगलं होईल. उलट मला असं वाटायला लागलं की याच्या पुढे जेव्हा तुम्ही मला क्वेश्चन द्याल तेव्हा मी दोघं पद्धतीने समजून सांगितलं पाहिजे. म्हणजे अजून चांगलं क्लॅरिटी होईल. म्हणजे होऊ शकतं. एखादी गोष्ट सोपी पण होऊ शकते. एखादी गोष्ट क्लिष्ट पण होऊ शकते. पण मला वाटतंय समजलं का? योगिता ताई. ओ योगिता ताई जाधव.
चला ठीक आहे, समजलं असेल त्यांना, त्याच्यामुळे ते काय बोलत नाही. ठीक आहे, पुढचं सर मला हा. एक डिफिकल्ट जाते 3163 नाही चला ना, ठीक आहे ना, डिवायडेड बाय 6 करून बघू ना. कुठलं नाही, मला मेसेज टाकून द्या, 3000. आपण करून बघू. बरं, थोडा बरं, आपल्याकडे 10 चालेल. मिनिटं वेळ आहे. हा ठीक एक आहे, ठीक आहे. नाही तर इथं घेतलं असतं आपण, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, काय हरकत ओके, नाही. ठीक आहे, ठीक ओके, ठीक आहे. म्हणजे करून बघू ना आपण, आज नाही तर उद्या करू लागलीस काय. ठीक आहे, इकडे ओके, लक्ष ठीक द्या आहे. सर्वजण. हे केलं का कोणी? केलंय सर्वांनी? ओके केलं ना सर्वांनी? Yes. सोपं आहे ते, 62. तरी हो, पण आपण अगदी सर. करून बघू. एक जस्ट करून बघू, मग मला एक 2 डिजिटचं समजून सांगू द्या या 10 मिनिटात. म्हणजे आजचा टास्क तरी कम्प्लीट होईल आपला क्वेश्चन आन्सरचा. प्लीज 400 एक शेवटचा समजून सांगतो आणि एक 400 प्लीज इकडे लक्ष द्या. 437 प्लीज इकडे लक्ष द्या. 30 आणि 7 37 आणि डिवायडेड बाय 7 आपल्याला घ्यायची गरज नाही. प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण, आता समजून घ्या. प्लीज प्लीज इकडे लक्ष द्या. आता जेव्हा मी दोघं पद्धतीने जाऊ शकतो, पण सोप्यात सोपं मला असं वाटलं की आपण लेफ्ट टू राईट गेलो तर सोपं होतं. प्लीज इकडे लक्ष द्या. ही जी संख्या आहे, प्लीज प्लीज, ही जी संख्या आहे 43, ही 43 पेक्षा लहान किंवा 43 संख्या 7च्या टेबलमध्ये, म्हणजे ती संख्या किंवा तिच्यापेक्षा लहान, हे 2 प्रश्न विचारायचे असतात डिव्हिजन करताना. तर एक तर ती संख्या असू शकते किंवा तिच्यापेक्षा लहान संख्या टेबलमध्ये असू शकते. तर 42 आहे म्हणून नेमकं 42 कुठल्या पोझिशनला येतो? तर 6 पोझिशनला येतो. म्हणजे 6 7 जा 42, 6 7 जा 42. पण तो 6 कुठं येणार? तर आपण शेवटचा अंक 10च्या रॉडवरचा मायनस करतोय, म्हणून जो 6 आहे तो 10च्या रॉडवर येणार. तो कुठं आला? 10च्या रॉडवर आला. आणि म्हणून याच्यातून आपण -42 केला. इकडे लक्ष द्या, -42 केला. किती सोपं आहे बघा. पुन्हा परत आपल्याकडे उरलेले आहेत 1717 म्हणजे 17 उरलेले आहेत. आणि या 17ला पुन्हा परत विचारलं, 17 किंवा 17 पेक्षा लहान अंक कुठला आहे 7च्या टेबलमध्ये? तर त्याने सांगितलं 14. 14 कुठल्या पोझिशनला आहे? 2 पोझिशनला. मग हा 2 कुठं घेणार? तर इकडे लक्ष द्या, 1717 म्हणजे शेवटचा अंक आपण इथं करतोय -4, इथं करतोय, म्हणून युनिट रॉडवर 2 येणार. 7 2 जा 14, 7 2 जा 14, म्हणून 2 आपण युनिट रॉडवर घेतला. युनिट रॉडवर घेतला आणि याच्यातून आपण 14 मायनस करतोय, तो 14चा 10 गेला आणि 4 साठी +1 -5. पुन्हा परत आन्सर मला वाटतं हेच असेल, बरोबर ना स्वातीताई? बरोबर? हेच. बरोबर. ओके, आन्सर इज द 62 Remember. अँड रिमाइंडर इज द 3. रिमाइंडर इज द 3. बरोबर आहे? हेच असेल. पुन्हा परत कोणाला असं वाटत असेल की राईट टू लेफ्ट करून बघा, विनाकारण वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही करून बघा. डिफिकल्ट जाऊ शकतं किंवा सोपं पण होऊ शकतं, माहित नाही. करून बघितल्यानंतर व्हिज्युअलाइज पॅटर्न मध्ये तर मला वाटतं हेच सोपं दिसतंय. तर राईट टू लेफ्ट पण जाऊ शकतो, करून पण घेऊ शकतात, नो प्रॉब्लेम. आता That's एक correct, आपण sir. 2 डिजिटचा करून घेऊ सर्व जाण्याच्या आधी. मला पण आहे ना एक अर्जंट, म्हणजे मला थोडंसं काम देऊन ठेवलंय ताई लोकांनी, तर मला ते काम जावं लागेल झोपण्याच्या आधी. तर म्हणून म्हटलं एक 40 मिनिटच्या क्लासमध्ये क्वेश्चन आन्सर करून घेऊ. सो मला वाटतं हे सर्वांना बऱ्यापैकी असं वाटत असेल, हे कठीण असेल असं वाटतंय सर्वांना. का तुम्ही सांगा कुठलं सॉल्व्ह करायचं? स्वातीताई सांगा बरं. तेच करा. बरं, तेच ठीक करा चला, 9504. ठीक आहे, काय हरकत नाही. प्लीज इकडे लक्ष द्या. करा सर्वजण अबॅकस टूलवर प्लीज. 9000 सॉरी, 9504. ज्यांनी आवाज केला असेल त्यांनी स्वतःवर कंट्रोल ठेवा प्लीज. माईक नका चालू करत जाऊ प्लीज. ओके, ते कोरोना काळापासून आपण खूप शिकलो. ते लहान मुलं त्यावेळेस ते ठीक आहे, पण आपण सर्व मॅच्युअर्ड आहेत, तर ते आपल्याला कळलं पाहिजे कधी ऑन करायचं आणि कधी नाही. ठीक, फक्त मला एक जणांशी बोलायचं असतं, म्हणजे माझं जे काही चाललंय कम्युनिकेशन ते बरोबर आहे की नाही ते चेक करण्यासाठी मी फक्त कोणाला तरी ऑन करायला सांगत असतो. सो ओके, प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. प्लीज 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 स्क्रीनकडे बघा. आपला जो हा अंक आहे 39, हा फिक्स अंक आहे, म्हणून अबॅकस टूलवर घेण्याची गरज नाही. इकडे लक्ष द्या. जस्ट मी असं नेहमी म्हणत असतो की जस्ट व्हिज्युअलाइज पॅटर्न असतो. 39 प्लीज इकडे लक्ष द्या. त्यातला हा 3 जो अंक आहे ना, हा 3 अंक आहे ना, साधारण असं वाटतं
की तीनच्या पटीने, ही जी संख्या 3च्या पटीने आहे, पण तसं कधी कधी नसतं. तर कधी कधी नसतं, हे लक्ष द्या. थोडंसं जर आपल्याला स्ट्रॉंग व्हिज्युअलायझेशन व्यवस्थित जर आपल्याला परफेक्ट व्हायचं असेल तर लक्षात येतं 339, मग डायरेक्ट 3चा भाग जाऊ शकतो का, असं येऊ शकतं शंका. पण ती संख्या जर आपण 3चा भाग दिला तर आपल्याला माहिती आहे, कारण हा 90 होतो आणि हा 27 म्हणजे 117 होतात. 117 होतात. आणि मग थोडस आपल्याला डिफिकल्ट जाऊ शकतं. म्हणून आपण सिंपल काय करू, 3 वन जा 39 वन जा 39 करून घेऊ. सिंपल होतं. म्हणजे आपल्याला काय करायचंय, 39 वन जा 39. पण इकडे लक्ष द्या, आता जेव्हा 39 मायनस करतोय तेव्हा तुम्ही या रॉडवर नेमका आपल्याला जो याला आता 1 घ्यायचा आहे तो कुठं घ्यायचा, ती पण आपण काल एक मॅच्युरिटी बघितली होती. जेव्हा मी याला डबल झिरो वापरतोय म्हणजे आपण जो 39 वन जा 39 मायनस करणार आहेत तो आपण कुठल्या रॉडवर करणार आहेत स्वातीताई, कुठल्या रॉडवर घेणार ते आन्सर आपण 1 आपण तर याच्या 100च्या रॉडवर 100च्या रॉडवर करणार. आपण काय करणार, पण 1 नाही करायचा, सॉरी माझ्याकडे 1 बोलला गेला, 2 करायचं आपल्याला, 2 2 करायचं, करायचा. हा 2 करायचं, सॉरी मी माझ्याकडे 1 बोलला गेला बोलता बोलता, कारण 3च्या पटीने नाही होत, आपण 2 नाही होत. 2 ने करून बघू, 117. 2 ने करू. मग 100च्या रॉडवर आपण 2 घेतला, प्लीज इकडे लक्ष द्या, 2 घेतला. आणि आता आपण सबस्ट्रॅक्शन स्टार्ट करू. सर्वजण लक्ष द्या प्लीज, लक्ष द्या. थोडासा मॅच्युरिटीचा पार्ट असतो, सोपं जावं, कमी कमी टप्प्यांमध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन करता यावे, हाच उद्देश असतो. एक मिनिट मला कलर घेऊन टाकू द्या फक्त. ओके, हा प्लीज इकडे लक्ष द्या. ओके, आता जेव्हा 39 टू जा जर तुम्हाला डायरेक्ट 78. 78 दिसत नसेल, 78. प्लीज इकडे लक्ष द्या, दिसत नसेल, सर्व ताईंना दिसेल आणि दिसायला पाहिजे, आपण अशी काही अपेक्षा करायची नाही, म्हणून आपण टप्प्याटप्प्याने जाऊ. प्लीज इकडे लक्ष द्या. 3 टू जा 6 मायनस करून घ्या, प्लीज इकडे लक्ष द्या. काय करा, 6 मायनस करून घ्या, काही हरकत नाही, 6 मायनस करून घ्या. आणि पुन्हा परत 9 टू जा 18, 27. 9 हा. टू जा 18, 18. 18 साठी हा 10 मायनस करा आणि पुन्हा परत 8 साठी इथं जा, 8 साठी इथं जा. पुन्हा परत याला विचारा 8 इज हिअर, नो. मग 8 चा फॉर्म्युला +2 +2 -10 -10, सिंपल. ओके, आता पुन्हा परत शांततेत बघायचं. माझ्याकडे प्लीज इकडे लक्ष द्या, माझ्याकडे हा जो डिजिट आहे, प्लीज इकडे लक्ष द्या, हा जो डिजिट आहे हा आता 1700 आहे. इकडे लक्ष द्या, 1700 आहे. आणि म्हणून मला लक्षात आलं की मी पुन्हा परत मी आता याच्यावर फोकस करेल, याच्यावर फोकस करेल, याच्यावर फोकस करेल. किंवा जर आपल्याला माहिती होतं मी 3च्या पटीची संख्या होती, आपण 2च्या पटीत घेतली, तर मी निश्चित याच्याने भाग देऊ शकतो का, असं होऊ शकतं, असं होऊ शकतं. म्हणजे जर मी 20 ने भाग दिला तर 9 ने देऊ शकतो का, 9 त्रिक 27 आणि 81 साधारण देऊ शकतो का, एक जस्ट हा 9 त्रिक 27 म्हणजे म्हणजे बघा बरं, देऊ शकतो का, देऊ शकतो ना. हा म्हणजे 17 येतं ना. हा, देऊ शकतो का, 107. नाही sir. 12, 4 9 36. सर 4चा पण राहील. हा म्हणजे नाही देऊ शकत, 9चा नाही नाही. देऊ शकत आपण, 9चा नाही देऊ शकत. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. तर आपण काय करू शकतो, इकडे लक्ष द्या, हा 1 आणि हा जो 7 आहे आणि हा याला 7. 17 ग्राह्य धरा, 17 ग्राह्य धरा, 17. बरोबर. आणि मग 3च्या टेबलमध्ये 17 पेक्षा लहान अंक कुठला आहे तो घ्यायचा.